सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी. माऊलींनो, आपण स्वामींकडे काहीही मागण्यापेक्षा स्वामींनाच आपल्यासाठी जे काही उत्तम असेल ते देऊ द्यावं. तर यासाठी याच्या उदाहरणादाखल एक सुंदर अशी गोष्ट मी आता आपल्याला सांगणार आहे. ती म्हणजे अशी की एक राज्य असतं आणि त्या राज्यामध्ये एका राजाच्या कुर्त्याचे बटन एक दिवशी तुटले जाते आणि माझ्या या कुर्त्याचे सुंदर असे बटन तुटलेले आहे आणि ते मला कोणी लावून देईल का, असे राजा दवंडी पिटवतो. तर त्यावेळेला एक छोटासा मुलगा असतो आणि तो राजाला येऊन म्हणतो की महाराज, मी आपल्याला आपल्या या कुर्त्याचे बटन लावून देऊ शकतो. तेव्हा राजा त्याला होय असे म्हणतो आणि तो मुलगा त्या दिवशी त्या राजाच्या कुर्त्याचे बटन सुंदर अशा पद्धतीने पुन्हा जशाला तसे लावून देतो. त्याच्या ह्या कामावरती खुश होऊन राजा त्या मुलाला म्हणतो की मी तुझ्या या कामावरती खुश आहे आणि तुला जे काही पाहिजे असेल ते तू माग. आता हा मुलगा विचारात पडतो की मी जर या राजाला या कामाच्या बद्दल 2 रुपये मागितले तर राजा म्हणेल की एवढंच तर काम केलं आणि हा माझ्याकडून याचे 2 रुपये मागतोय. नको नको, त्यापेक्षा राजाला जे काही योग्य असेल ते देऊ दे. असे म्हणून तो मुलगा राजाला म्हणतो की हे राजन, या कामाच्या बद्दल आपल्याला जे काही योग्य वाटत असेल ते आपण मला द्यावे. यावर राजा आता विचार करतो की हा तर माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि मला योग्य आहे ते मी या मुलाला द्यायचे आहे. तर राजा त्या मुलाला 2 गावे बक्षीस म्हणून देतो. तुम्हीच बघा आता, मुलाच्या मनामध्ये 2 रुपये होते आणि राजाने म्हणजेच राजाच्या योग्यतेप्रमाणे राजाला त्याला द्यायचे होते म्हणून राजाने त्याला 2 गाव बक्षीस म्हणून दिले. याच्यासाठीच माऊलींनो, स्वामींना आपल्यासाठी जे योग्य वाटते आहे ते देऊ द्या. आपण स्वामींच्याकडे आपल्यासाठी काहीही न मागणेच उत्तम. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा.